शिवभक्तांच्या प्रतिक्रिया काय आहेत कोल्हापूरमध्ये या संदर्भात? आरामखोरानं आमच्या महाराजांचा अपमान केलाय आणि त्याला एवढा अपमान करून पण त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट भेटत्या पोलिसांकडून. त्याला सीपीआर जवळ नेण्यापेक्षा सीपीआर मधले डॉक्टर त्याला येतात तिथं तपासायला. हा चुकीचा आहे एकदम. असं सामान्य माणसासोबत केलं जात नाही. हा एवढा मोठा कोण लागून गेलाय? हा कुठला नेता आहे? नेता जरी असला तरी महाराजांसमोर शून्य आहे तो. मग त्याचा काय संबंध येतो एवढी व्हीआयपी ट्रीटमेंट त्याला द्यायची? तो फक्त बाहेर यायची आम्ही वाट बघालोय. तो कधी बाहेर येईल त्याला एक कोल्हापुरी चप्पल द्या तोंडावर 100% बसणार आहे. आणि याला व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायचा काय संबंध आहे? ह्यो काय महाराजांपेक्षा मोठा लागून गेला काय? हा, कालच्या कामरासाठी विधानसभेत दंगा केला हिने. ह्याच्या मागे याला 3 महिने धरायला लागलेत. त्याचा एका महिन्यात 2 दिवसात त्याचा स्टुडिओ तोडला जाऊन. मग ह्याला घर का तोडाय होत नाही? बाहेर यायची आम्ही वाट बघतोय. त्याला योग्य उत्तर आम्ही कोल्हापुरी पद्धतीने देणार आहे. कोल्हापूरकर खूप मोठ्या संख्येने इथं जमा झाले. साहेब, या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की आम्ही पुण्यावरून आलोय, पण कोरटकरला या ठिकाणी आणल्याच्या नंतर आमची भावना झाली की त्याचा निषेध करण्यासाठी, आणि जर सरकार अशा पद्धतीने गुन्हेगारीचं उद्योगीकरण करणार असेल तर त्याचा एक पुणेकरी नात्याने आम्ही जाहीर निषेध करतो. तर या प्रतिक्रिया होत्या कोल्हापूरकरांच्या आणि त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये अशा पद्धतीचा इशारा दिलेला आहे की आम्ही कोल्हापुरी खाक्या दाखवणार आहोत प्रशांत कोरटकरांना, कारण त्यांनी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं त्यामुळे एक प्रचंड मोठी संतापाची लाट महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाली होती. लोकांच्या संवेदना, त्यांचा भक्तिभाव अर्थातच दुखावला गेला होता. अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल उल्लेख कोणालाच पचला नाही आणि त्यामुळे महिन्याभरानंतर अटक झाल्यावर आता प्रशांत कोरटकर कधी एकदा बाहेर येतोय आणि कशा पद्धतीने आपण त्याच्या या संपूर्ण विधानाबद्दल त्याला जबाबदार धरतोय आणि आपल्या कोल्हापुरी स्टाईलने त्याला या सगळ्याचं उत्तर देतोय याची जणू वाटच बघत हे सगळे आंदोलक आत्ता बाहेर उभे आहेत. थोड्या वेळाने त्याला कोर्टाकडे नेण्यात येणार आहे आणि या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाने सगळ्या पातळीवरती सुरक्षा व्यवस्था पाहिली असली तरी सुद्धा आत्ता बाहेर जमलेला जमाव हे एक अत्यंत अवघड अशी परिस्थिती निर्माण करणारं प्रकरण आहे. नागपूर येथील पत्रकार प्रशांत कोरटकर